नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानशारदा यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती या संदर्भात आपण आतापर्यंत 9 टेस्ट दिल्या आहेत आणि त्याला योग्य प्रतिसाद मिळाला त्याबद्दल धन्यवाद। ही आता आपली 10वी टेस्ट। चला तर जास्त वेळ न घेता आपण प्रश्नांना सुरुवात करूया। बघा पहिला प्रश्न, कोणत्या समितीने जिल्हा परिषद या घटकास सर्वाधिक महत्त्व दिले? ऑप्शन बघा, वसंतराव नाईक, बाबूराव काळे, लना बोंगिरवार, यापैकी नाही। आन्सर येईल आपलं 1 वसंतराव नाईक। बघा ही समिती महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेली होती 1960 मध्ये। जी केंद्र सरकारची समिती होती बघा, बलवंतराय मेहता समिती, याच्या शिफारशीच्या अनुसरून महाराष्ट्रात पंचायत राज स्थापनेबाबत शिफारशी सुचवणे हा या समितीचा उद्देश होता। ओके, त्यानंतर बघा दुसरा प्रश्न, ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? ऑप्शन बघा, जिल्हाधिकारी, केंद्र सरकार, विभागीय आयुक्त, राज्य सरकार। आन्सर येईल आपलं राज्य सरकार। ओके, त्यानंतर तिसरा प्रश्न बघा, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक कोण करतो? ऑप्शन बघा, सरन्यायाधीश, पंतप्रधान, महालेखाधिपाल, राष्ट्रपती। आन्सर येईल आपलं राष्ट्रपती। ओके, त्यानंतर बघा चौथा प्रश्न, मूलभूत हक्काच्या संरक्षणाची जबाबदारी खालीलपैकी कोणाची आहे? ऑप्शन बघा, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, राजकीय पक्ष, न्यायमंडळ। आन्सर येईल न्यायमंडळ। त्यानंतर बघा पाचवा प्रश्न, संविधान दुरुस्तीची पद्धत ही कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आली आहे? ऑप्शन बघा, दक्षिण आफ्रिका, जर्मनी, आयर्लंड, यापैकी नाही। आन्सर येईल दक्षिण आफ्रिका। ओके, बघा जर्मनीकडून आपण आणीबाणीची तरतूद स्वीकारली आहे आणि आयर्लंडकडून आपण मार्गदर्शक तत्त्वे स्वीकारले आहेत। ओके, त्यानंतर बघा इतिहासावरील प्रश्न। पहिला प्रश्न बघा, कॉमनवेल्थ व न्यू इंडिया ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली होती? ऑप्शन बघा, दादाभाई नौरोजी, बंकिमचंद्र चॅटर्जी, डॉक्टर ॲनी बेझंट, पंडित मालवीय। आन्सर येईल आपलं डॉक्टर ॲनी बेझंट। कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया वृत्तपत्र ॲनी बेझंटचे आहे। ओके, त्यानंतर बघा दुसरा प्रश्न, आत्मीय सभा कुठे स्थापन करण्यात आली होती? ऑप्शन बघा, मद्रास, दिल्ली, मुंबई, कलकत्ता। आन्सर येईल आपलं कलकत्ता। ओके, बघा 1815 मध्ये राजाराम मोहन राय यांनी ही आत्मीय सभा स्थापन केली होती। ओके, त्यानंतर बघा तिसरा प्रश्न, राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन बघा, होमेशचंद्र बॅनर्जी, दादाभाई नौरोजी, बरुद्दीन तय्यबजी, जॉर्ज यूल। आन्सर येईल आपलं होमेशचंद्र बॅनर्जी। ओके, पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होमेशचंद्र बॅनर्जी होते आणि दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी आहेत आणि तिसऱ्या अधिवेशनाचे बरुद्दीन तय्यबजी आणि चौथ्या अधिवेशनाचे जॉर्ज यूल। ओके, त्यानंतर बघा चौथा प्रश्न, 1872 मध्ये एका पठाणाने अंदमान बेटावर टिंबटिंब यांचा खून केला। ऑप्शन बघा, लॉर्ड मेयो, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड वेलेस्ली, लॉर्ड लिटन। आन्सर येईल लॉर्ड मेयो। त्यानंतर पाचवा प्रश्न बघा, इ.स. 1930च्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व कोणी केले? ऑप्शन बघा, प्रेमा कंटक, अवंतिकाबाई गोखले, अरुणा असफ अली, यापैकी नाही। आन्सर येईल आपलं अवंतिकाबाई गोखले। ओके, त्यानंतर बघा भूगोलावरील काही प्रश्न। प्रश्न पहिला बघा, टिंबटिंब हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे। ऑप्शन बघा, जोग, नायगारा, कपिलधारा, शिवसमुद्र। आन्सर येईल जोग। त्यानंतर बघा दुसरा प्रश्न, पुणे मुंबई यांना जोडणारा घाट खालीलपैकी कोणता? ऑप्शन बघा, थड घाट, कुंभार्ली घाट, बोर घाट, आंबा घाट। आन्सर येईल बोर घाट। ओके, पुणे ते मुंबई या दरम्यान बोर घाट येतो। ओके, त्यानंतर बघा तिसरा प्रश्न, खालीलपैकी कोणता खडक रूपांतरित खडक आहे? ऑप्शन बघा, सेल, बेसॉल्ट, संगमरवर, रेती खडक। आन्सर येईल आपलं संगमरवर। ओके, त्यानंतर बघा इ.स. 1912 मध्ये भूखंड वनाची संकल्पना कोणी मांडली? ऑप्शन बघा, हॉर्न हेबल्ट, बेबर, वेगनर, कार्ल रिटर। आन्सर येईल आपलं वेगनर।
ओके. त्यानंतर बघा कोयना धरणातील जलाशय टिंबटिंब या नावाने ओळखला जातो. ऑप्शन बघा शिवसागर, वसंतसागर, नाथसागर, शरदसागर. ॲन्सर येईल आपलं शिवसागर. ओके. त्यानंतर बघा विज्ञानावरील प्रश्न. पहिला प्रश्न बघा सूर्यापासून मिळणारी ऊर्जा ही खालील कोणत्या कारणाने होते. ऑप्शन बघा अणूच्या केंद्राचे विभाजन करून, अणूच्या केंद्राचे एकत्रीकरण करून, रासायनिक अभिक्रियेमुळे, इलेक्ट्रॉनच्या वहनामुळे. ॲन्सर येईल आपलं अणूच्या केंद्राचे एकत्रीकरण करून. ओके. त्यानंतर बघा दुसरा प्रश्न. कोणता दोष नेत्रगोल काहीसे लांबट होण्यामुळे उद्भवतो. ऑप्शन बघा केवळ निकटदृष्टिता, केवळ दूरदृष्टिता, रंगांधता, वृद्ध दृष्टिता. ॲन्सर येईल आपलं केवळ निकटदृष्टिता. ओके. त्यानंतर बघा तिसरा प्रश्न. तंबाखूमधील धोकादायक रसायने कोणते. ऑप्शन बघा युरिया, निकोटीन, युरिक आम्ल, कॅल्शियम कार्बोनेट. ॲन्सर येईल आपलं निकोटीन. ओके. बघा तंबाखूमध्ये निकोटीन हा धोकादायक रसायन असते. ओके. त्यानंतर बघा चौथा प्रश्न. कर्बाचे कोणते अपरूप कर्तन व वेदनसाठी वापरतात. ऑप्शन बघा हिरा, ग्राफाईट, सक्रिय कर्ब, काळे कर्ब. ॲन्सर येईल हिरा. ओके. त्यानंतर बघा जेव्हा द्रावणाचे pH मूल्य 7 असते तेव्हा द्रावण हे कसे असते. ऑप्शन बघा आम्लधर्मी, आम्लारीधर्मी, उदासीन, संमिश्र. pH 7 असेल तर द्रावण हे उदासीन असतं. ओके. त्यानंतर बघा मराठीवरील काही प्रश्न. पहिला प्रश्न बघा खालील वाक्यातील प्रयोजक क्रियापद ओळखा. बघा इथे वाक्य दिलेलं आहे गुराखी कडपातील मेंढ्यांना पडवितो. ऑप्शन बघा मेंढ्यांना गुराखी पडवितो कडपातील. ॲन्सर येईल आपलं पडवितो. ओके. बघा एखादी क्रिया दुसऱ्याकडून जर घडवून येत असेल तिथे आपण प्रयोजक क्रियापद मानतो. जसं उदाहरणार्थ बघा चालवितो, बसवितो याला आपण प्रयोजक क्रियापद म्हणतो. ओके. त्यानंतर बघा खालील पर्यायातील लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा. ऑप्शन बघा आशीर्वाद. यातला लेखन म्हणजे अचूक शब्द तुम्हाला ओळखायचा आहे. ॲन्सर येईल आशीर्वाद. ओके. बघा त्यानंतर तिसरा प्रश्न. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. श्री गणेशा या शब्दाचा तुम्हाला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. ऑप्शन बघा इतिश्री, आरंभ, प्रारंभ, श्रेष्ठ. ॲन्सर येईल इतिश्री. ओके. श्री गणेशा करणे म्हणजे सुरुवात करणे आणि इतिश्री होणे म्हणजे शेवट होणे. ओके. त्यानंतर बघा मी निबंध लिहित असतो या वाक्याचा काळ ओळखा. ऑप्शन बघा साधा वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ आणि रीती वर्तमान काळ. ॲन्सर येईल रीती वर्तमान काळ. ओके. बघा रीती वर्तमान काळामध्ये एखादी रीत सांगितली जाते त्यावेळेस तो रीती वर्तमान काळ होतो. ओके. बघा त्यानंतर पाचवा प्रश्न. रामराव शेतात जात होते या वाक्याचा प्रयोग ओळखा. ऑप्शन बघा सकर्मक कर्तरी, आकर्मक कर्तरी, भावी प्रयोग, कर्मणी प्रयोग. ॲन्सर येईल आकर्मक कर्तरी प्रयोग. ओके. बघा जर कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले नसेल तर त्यास आकर्मक कर्तरी प्रयोग म्हणतात. ओके. त्यानंतर बघा संगणकावरील काही प्रश्न. पहिला प्रश्न बघा ग्राहकाने वेबसाईटला भेट दिल्यानंतर जे पहिले पान दाखवले जाते त्याला टिंबटिंब म्हणतात. ऑप्शन बघा होम पेज, फर्स्ट पेज, फ्रंट पेज, वेब पेज. ॲन्सर येईल होम पेज. ओके. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा उत्तरपत्रिका तपासण्यासाठी कोणत्या डिव्हाइसचा वापर केला जातो. ऑप्शन बघा OMR, बारकोड, OCR, MCR. ॲन्सर येईल OMR. ओके. उत्तरपत्रिका तपासण्यासाठी OMRचा उपयोग केला जातो. त्यानंतर तिसरा प्रश्न बघा कीबोर्ड, माऊस, मॉनिटर व सिस्टीम युनिट यांना एकत्रितपणे टिंबटिंब असेही म्हणता येईल. ऑप्शन बघा सॉफ्टवेअर, हार्डवेअर, हार्ड डिस्क यापैकी नाही. ॲन्सर येईल हार्डवेअर. ओके.
त्यानंतर बघा चौथा प्रश्न, टिंबटिंबमध्ये एखाद्याची माहिती मिळवून त्याला मेल पाठवून धमक्या देऊन त्रास दिला जातो. ऑप्शन बघा, फिशिंग, सायबर स्टॉकिंग, स्किमिंग, हॅकिंग. आन्सर येईल सायबर स्टॉकिंग. ओके. त्यानंतर बघा, पुढीलपैकी सर्वात जास्त वापरले जाणारे सर्च इंजिन कुठले? ऑप्शन बघा, गुगल, फायरफॉक्स, मोझोला यापैकी नाही. आन्सर येईल गुगल. ओके. त्यानंतर बघा चालू घडामोडीवरील प्रश्न. पहिला प्रश्न बघा, पोंगल हा सण कुठे साजरा केला जातो? ऑप्शन बघा, महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश यापैकी नाही. आन्सर येईल तामिळनाडू. ओके. दुसरा प्रश्न बघा, वुमेन प्रीमियर लीग 2023 ही स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली? ऑप्शन बघा, मुंबई इंडियन्स, गुजरात टायटन्स, UP वॉरियर्स यापैकी नाही. आन्सर येईल मुंबई इंडियन्स. ओके. पुरुषांची प्रीमियर लीग कोणी जिंकली ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. ओके. त्यानंतर बघा तिसरा प्रश्न, 2022चा 57वा ज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्राप्त झाला आहे? ऑप्शन बघा, दामोदर मावजो, अमिताभ घोष, नीलमणी फुकन ज्युनियर यापैकी नाही. आन्सर येईल दामोदर मावजो. बघा हे कोकणी साहित्यातील लेखक आहे. ओके. त्यानंतर बघा, अमिताभ घोष यांना 54वा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला होता 2018मध्ये. ओके. त्यानंतर बघा, नीलमणी फुकन यांना 2021मध्ये 56वा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला आहे. ओके. त्यानंतर पाचवा प्रश्न बघा, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहे? ऑप्शन बघा, राहुल नार्वेकर, सयाजी सीलम, दिलीप वळसे पाटील यापैकी नाही. आन्सर येईल राहुल नार्वेकर. ओके. बघा सयाजी सीलम हे पहिले अध्यक्ष होते 1960 ते 1962 जेव्हा महाराष्ट्र विधानसभेची स्थापना झाली तेव्हा. त्यानंतर बघा, स्वातंत्र्यपूर्व मुंबई राज्य विधानसभेचे गणेश वासुदेव माडवणकर हे अध्यक्ष होते 1937 ते 47पर्यंत. ओके. त्यानंतर बघा, ही टेस्ट आपण जिल्हा न्यायालय भरती परीक्षा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत चालू ठेवणार आहोत, जेणेकरून तुम्हाला परीक्षेला जास्तीत जास्त मार्क घेता येईल. ओके. त्यानंतर बघा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके. धन्यवाद.